फॅमिली, कसे आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे नवीन दिवस आणि नवीन ब्लॉग. सो आज आमच्याकडे आहे वरमहालक्ष्मी पूजा, म्हणजे श्रावण महिन्यातला दुसरा शुक्रवार. सो तुम्हाला कळालंच असेल थंबनेल पाहून की आजचा ब्लॉग हा वरमहालक्ष्मीच्या पूजेबद्दल असणार आहे. सो मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी आजची पूजा कशी करणार आहे, डेकोरेशन काय काय केलं आहे आणि महालक्ष्मीला मी प्रसादाला काय बनवणार आहे. सो फॉर दॅट स्टे ट्यून विथ अस. सो अगोदर तर मी इथे कुकर लावून घेतला आहे. याच्यामध्ये मी चणे ठेवले आहेत उकडायला, कारण की महालक्ष्मीला उकडलेले चणे ठेवण्याचा खूप मान असतो, मसाला चणे. सो आता मी ह्याच्यामध्ये चणे करून घेत आहे आणि सोबतच मी मुगाची थोडीशी डाळ पण लावलेली आहे, कारण की मला आज मूग डाळचं पायसम बनवायचं आहे महालक्ष्मीसाठी नैवेद्य ठेवायला. किचनमधलं सगळं काम माझं आवरलेलं आहे आणि आता मी महालक्ष्मीला सजवती आहे फुलांनी. सो हे आहेत कमळ, आम्ही काल जे आणले होते तर हे कळी होती तर ती मी आता फुलवती आहे. काल आम्ही मस्त गुलाबाचे हे असे घट्ट हार आणलेले. आता हे बघूया कुठे डेकोरेशन करता येईल याचं. सो मी प्रसादासाठी हा ढोकळा राईस बनवलेला आहे आणि आता सगळं डबे माझे पॅक करून झाले आहेत. सो हे प्रसादाचे डबे आहेत. सो आता हे मी पॅक करून ठेवणार आहे प्रत्येकाला एक एक देण्यासाठी. माझं तर सगळं आवरून झालेलं आहे आणि पिल्स आला आणि आल्यानंतर आम्ही मस्तपैकी देवाची छान आरती करून घेतली आहे. सो आरती झाली आहे आता देवाची आणि आता मी थोडंसं फ्रेश झाली आहे, कारण की आता 4:30 पावणे 5 झाले आहेत आणि आता हळदी कुंकवाला बायका येतील 6 वाजल्यापासून. मी त्यांना टाईम दिलेला आहे. सो त्या यायला सुरुवात होतील. सो मी आता फटाफट रेडी होणार आहे. सो मी मेकअपसाठी मी पार्लरवाली जी आहे माझी तिलाच मी घरी बोलवलं आहे साडी ड्रेपिंग, मेकअप आणि हेअरस्टायलिंगसाठी. सो मी आज कुठली साडी घालणार आहे तुम्हाला दाखवते. सो ही माझी साडी आहे आजची, ब्ल्यू कलर आहे आणि ही साडी आहे. सो आता घातल्यानंतर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. मी मस्तपैकी रेडी झाली आहे आणि छान हेअरस्टाईल केली आहे, थोडीशी डिफरंट केली आहे मी आता. आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी डेकोरेशन कसं केलं आहे सगळं सुरुवातीपासनं. सो चला तर मग बघूया. चला तर मग या माझ्याबरोबर, मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवते. इथून मी लक्ष्मीचे पावलं काढायला सुरुवात केली आहे
आणि मस्त हळदी कुंकू वाहून एक फूल सुद्धा ठेवलेलं आहे. सो इथून आपण दर्शन घेऊया. त्यानंतर महालक्ष्मी अशी आमच्या घरामध्ये आली आहे. यस, ही आहे आमचा एंट्रन्स. सो इथे मस्तपैकी आम्ही असं फुलांनी सजवलं आहे आणि थोडंसं दरवेळेसपेक्षा वेगळं करण्यासाठी इथे आम्ही छानपैकी वेगळं थोडंसं केलेलं आहे डेकोरेशन. यावेळेस छान दिसतंय. आणि इकडे हे आर्टिफिशियल झाड आहे जे आमच्या नेमप्लेटवरती आहे. रांगोळी नाही काढली आहे, फुलांची शॉर्टकट मी रांगोळी काढली आहे आणि त्याच्यावर कमळाचे जे रेडीमेड भेटतात तर तेच मी ठेवलेले आहेत, कार्डबोर्डचे कट्स ते. आणि हे माझे ओरिजिनल प्लांट्स आहेत, थोडेसे छानपैकी ते लावले आहेत. आणि इकडे आंब्याचं पानाचं तोरण नाही केलं मी, डायरेक्ट अशा फांद्या मस्तपैकी लावलेल्या आहेत, छान दिसते. आणि वरती ओरिजिनल फ्लावर्सचा एक हार लावला आहे. सो असं डेकोरेशन आहे आमचं. सो या आता आतमध्ये आमची पूजा कशी आहे तुम्हाला मी दाखवते. सो ही आहे आमची महालक्ष्मीची पूजा. सो यावेळेस मी थोडंसं डिफरंट केलेलं आहे. महालक्ष्मीला मी साडी नाही नेसवली आहे. दरवेळेस मी महालक्ष्मीला साडी नेसवते आणि साडी नेसवताना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. सो यावेळेस मी ठरवलं होतं की आपण लेहंगा ओढणी ट्राय करून बघूया, घागरा, जेणेकरून तो ड्रेप करायलाही सोपा जाईल आणि नंतर तो स्वतः वापरायचा असतो. म्हणून मग मला जो आवडेल तो मी लेहंगा घेतला आहे. आणि खरंच खूप सिम्पल ड्रेप करणं झालं. मी जस्ट असं वरतून कळसाला घातला आहे लेहंगा आणि फक्त ओढणी ड्रेप करून घेतली आहे. तर खूप सोपं झालेलं आहे. आणि इथे मी महालक्ष्मीसाठी प्रसाद ठेवले आहेत. सो इथे मी मुगाचं पायसम केलेलं आहे. हे आहे मुगाचं पायसम, हे आहे ढोकळा राईस आणि ही थोडीशी भिजवलेली डाळ, कारण भिजवलेली डाळ ही महालक्ष्मीला किंवा देवीला खूप आवडीची आहे. आणि इथे मसाला चणे आहेत, हे पण महालक्ष्मीचे फेवरेट आहे. आणि इकडे मी फ्रूट्स ठेवलेले आहेत. आणि ही माझी चांदीची महालक्ष्मी आणि चांदीचे फुलं आहेत. आणि इथे आपली ओरिजिनल लक्ष्मी ठेवलेली आहे. हळदी कुंकवाचे करंडे ठेवलेले आहेत. आणि हे देवीचं ओटीचं सामान मी इथे ठेवलेलं आहे. सो हे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, ओटीची पॅकिंग आहे ही माझी. सो ब्लाऊज पीस, बांगड्या वगैरे सगळं मी इथे ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमची रोजच्या देवांची पूजा. सो हे आमचं देवघर आणि इथे पण छानपैकी मस्त पूजा करून घेतली आहे मी सकाळीच. आणि येस, हे जो टेबल तुम्ही बघता आहेत, सो हा टेबल म्हणजे बायकाच्या हळदी कुंकाला येणार आहे, सो त्यांच्यासाठी आहे. सो ही बॅग जी आहे ती मी रिटर्न गिफ्ट म्हणून देणार आहे वरमहालक्ष्मी पूजेला. ज्यूटची बॅग आहे ही आणि याला झिपसुद्धा आहे. सो मस्त बायका ह्याच्यामध्ये सगळं कॅरी करू शकतील. सो ह्या बॅग्स मी रिटर्न गिफ्टसाठी आणल्या आहे. इथे हळदी कुंकूच्या पुड्या आणि सुपारी आहेत. इथे पान, फूल, इथे प्रत्येकाला फूल द्यायची पद्धत असते त्यामुळे इथे फूल आहेत आणि बांगड्या आहेत. आणि ही आपली ओटीची पॅकिंग. आणि इकडे ट्रेमध्ये अक्षता आणि हळदी कुंकू मी ठेवलेला आहे. आणि जो आपण प्रसाद तयार केलेला आहे तो इथे किचनमध्ये डबे पॅक करून ठेवलेले आहेत, जसं प्रत्येक बायका येतील. सो इथे तुम्ही बघू शकता डबे पॅक्स आहेत. सो जसे बायका येतील तसं मी त्यांना एक एक देणार आहे प्रसाद. सो कसं वाटलं तुम्हाला आमचं डेकोरेशन? कमेंट करून नक्की सांगा. आणि मी कशी दिसतेय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि त्या दुसऱ्या आंटी त्यांच्या समोरचाच आहे, त्यांच्या समोर 006 असेल. अच्छा, यावेळेस हे ठेवलं रिटर्न गिफ्ट. ते दरवेळेस ब्लाऊज पीस ते वापरतही नाही कोणी, काहीच नाही, ते दुसऱ्यांना देण्यातच जाते. म्हणलं नको ब्लाऊज पीस यावेळेस, बॅग यूज तरी होईल. यूज तरी होते ना.
ते उगीच किती महागाचे ब्लाऊज पीस घेऊन फायदाच नाही होत ते. कोणी शिवत तुम्ही नाही. पहिलं गाणं बी ऐकवले. हो तुमचा आवाज साडी लादू लेहंगा लेहंगा ओढणी लेहंगा ओढणी पैठणी. परमानंट वेगवेगळे. हा. लेहंगा ओढणी साड्या खूप झाल्या माझ्याकडे, म्हणलं आता साडी नको. रात्री करलं तर मी सकाळी हो हो, किती मला माहिती आज किती वाजले? 4 वाजले आम्हाला पूजा पूजा करायला. करायला. 4 वाजता केली आम्ही पूजा. सर पण ऑफिसला गेले होते. मग निवांत 3 आज वाजता ऑफिस आहे. हा. किंवा तिथे रजा इला ना रजा हाकी. रजा हाकी दी नाही. खरं तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. इकडे एवढा मोठा फेस्टिवल आहे तर द्यायला पाहिजे. ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಹಾಲಿಡೇ ಬಟ್ ಕಿಡ್ಸ್ ಇಂದೆಲ್ಲ ಹಾಲಿಡೇ ಅವರಿಗೆ ಲೋಕಲ್ ಹಾಲಿಡೇ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ ಸ್ಕೂಲ್. पप्पा इथे बाहेर गेले वाटतं वॉकिंगला. पॅकिंग ಆಂಟಿ ಪ್ಯಾಕ್ तिरुपती बालाजी. ಪ್ರಿಯಾ ಇರ್ತೀರಾ? ಹೋಗ್ಬರಲ್ಲ? ಇಲ್ಲ. ಬರ್ತೀರಾ ಮತ್ತೆ ಮನೆ ಮೇಲ್ಗಡೆ? ओके मी टेक पण. मी आमच्या अपार्टमेंटमध्ये प्रत्येकाकडे जाणार आहे महालक्ष्म्या बघायला आणि हळदी कुंकू घ्यायला. सो तुम्हालाही दाखवते मी की कसं कसं करतात इथे लोक सगळे सेलिब्रेशन. हा त्यांचं दरवेळेस छान करतात ना ते. डेकोरेशन खूप जास्त करतात. सोपं आहे ते वापरायला. ವಾವ್, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಆಂಟಿ. ಆಮೇಲೆ ಕುದುರೆ सो यस, छानपैकी पूजा झाली आहे आणि मस्त हळदी कुंकू पण झालं आणि मी सगळ्यांकडे पण जाऊन आले, प्रसाद पण घेऊन आलेले आहे. सो खूप छान आजची पूजा झाली. आता रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आता मी किचनमध्ये आले आहे कारण की आता जेवण बाकी आहे रात्रीचं. सो आता आम्ही जेवून घेतो. सो आजच्या व्लॉगमध्ये होतं इतकंच. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.